गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला फ्युचर कंटिन्यूअस टेन्स किंवा अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ याविषयी चार्ट देणार आहे. आणि डेट आहे 27/5/2021. आता ह्याला दुसरं पण नाव आहे फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, म्हणजे चालू भविष्यकाळ किंवा इम्परफेक्ट फ्युचर टेन्स. आता मी हे 4 सेंटेन्स करून दाखवते. 4 चार्ट करायचे. आय शॅल बी कमिंग, मी येत असेल. आय शॅल बी कमिंग, मी येत असेल. फर्स्ट. शॅल आय बी कमिंग, मी येत असेल का, हा दुसरा. आय शॅल नॉट बी कमिंग, मी येत नसेल. आय शॅल नॉट बी कमिंग, मी येत नसेल, हा नकारार्थी. आणि शॅल आय नॉट बी कमिंग, मी येत नसेल, हा झाला फोर्थ. आता पण ह्याचे चार्ट करायचे, सिंग्युलर आणि प्लुरल. आय शॅल बी कमिंग, मी येत असेल. आय शॅल बी कमिंग, मी येत असेल. आणि तर प्लुरलमध्ये वी विल बी कमिंग, आम्ही येत असू. वी विल बी कमिंग, आम्ही येत असू. आता थर्ड. ही विल बी कमिंग, तो येत असेल. ही विल बी कमिंग, तो येत असेल. सी विल बी कमिंग, ती येत असेल. सी विल बी कमिंग, ती येत असेल. इट विल बी कमिंग, ते येत असतील. इट विल बी कमिंग, ते येत असतील. आणि दे विल बी कमिंग, ते त्या ती येत असतील. दे विल बी कमिंग, ते त्या ती येत असतील. अशा प्रकारचा हा एक फर्स्ट चार्ट झाला. आता सेकंड बी, सिंग्युलर आणि प्लुरल. आता इथं काय करायचं आहे, हे दुसऱ्या सेंटेन्समध्ये शॅल पुढे घ्यायचं आहे. शॅल आय बी कमिंग, मी येत असेन का. शॅल आय बी कमिंग, मी येत असेन का. आणि तर प्लुरलमध्ये वी विल बी कमिंग, आम्ही येत असू का. वी विल बी कमिंग, आम्ही येत असू का. आता थर्ड. विल यू बी कमिंग, तू येत असशील का. विल यू बी कमिंग, तू येत असशील का. विल यू बी कमिंग, तुम्ही येत असाल का. विल यू बी कमिंग, तुम्ही येत असाल का. आता 5. विल ही बी कमिंग, तो येत असेल का. विल ही बी कमिंग, तो येत असेल का. विल सी बी कमिंग, ती येत असेल का. विल सी बी कमिंग, ती येत असेल का. हे 6 वाक्य. 7. विल इट बी कमिंग, ते येत असेल का. विल इट बी कमिंग, ते येत असेल का. आणि तर 8. विल दे बी कमिंग, ते त्या ती येत असतील का. विल दे बी कमिंग, ते त्या ती येत असतील का, प्लुरलमध्ये. हा झाला सेकंड चार्ट. आता थर्ड सी, सिंग्युलर आणि प्लुरल. आता नकारार्थी घ्यायचं. आय शॅल नॉट बी कमिंग, मी येत नसेल. आय शॅल नॉट बी कमिंग, मी येत नसेल. वी विल नॉट बी कमिंग, आम्ही येत नसणार. वी विल नॉट बी कमिंग, आम्ही येत नसणार. आता थर्ड. यू विल नॉट बी कमिंग, तू येत नसशील. यू विल नॉट बी कमिंग, तू येत नसशील. यू विल नॉट बी कमिंग, तुम्ही येत नसाल. यू विल नॉट बी कमिंग, तुम्ही येत नसाल. आता 5. ही विल नॉट बी कमिंग, तो येत नसणार. ही विल नॉट बी कमिंग, तो येत नसणार. सी विल नॉट बी कमिंग, ती येत नसणार. सी विल नॉट बी कमिंग, ती येत नसणार. आणि ही विल नॉट बी कमिंग, ते येत नसणार. ही विल नॉट बी कमिंग, ते येत नसणार. आणि 8. दे विल नॉट बी कमिंग, ते त्या ती येत नसणार. दे विल नॉट बी कमिंग, ते त्या ती येत नसणार. हे प्लुरल. हा थर्ड झाला. आता डी, फोर्थ वाक्य. आता शॅल पुढे घ्यायचं आहे. शॅल आय नॉट बी कमिंग, मी येत नसेन का, प्रश्नार्थक. आता नकारार्थी करायचं. शॅल आय नॉट बी कमिंग, मी येत नसेन का. शॅल आय नॉट बी कमिंग, मी येत नसेन का. विल वी नॉट बी कमिंग, आम्ही येत नसणार का. विल वी नॉट बी कमिंग, आम्ही येत नसणार का. विल यू नॉट बी कमिंग, तू येत नसणार का. विल यू नॉट बी कमिंग, तू येत नसणार का. विल ही नॉट बी कमिंग, तो येत नसेल का. विल ही नॉट बी कमिंग, तो येत नसेल का. विल सी नॉट बी कमिंग, ती येत नसेल का. विल सी नॉट बी कमिंग, ती येत नसेल का. आणि विल इट नॉट बी कमिंग, तुम्ही येत नसाल का.
विल नॉट बी कमिंग तुम्ही येत नसाल का. आणि इथं एक वाक्य प्लुरलमध्ये विल दे नॉट बी कमिंग ते त्याती येत नसतील का. विल दे नॉट बी कमिंग ते त्याती येत नसतील का. अशा प्रकारचे हे हे चार्ट झाले. आता एक्झाम्पल काही तर थोडे दिले, जास्त ते जागा नाही म्हणून. एक्झाम्पल आता तुम्ही करू शकता याच्यावर. आय शॅल बी गोईंग. आय शॅल बी गोईंग मी जात असेल. विल राणी बी सिंगिंग राणी गात असेल का. विल पुढे घेऊ. विल राणी बी सिंगिंग राणी गात असेल का. यू विल नॉट बी स्टडिंग तू अभ्यास करत नसशील का. यू विल नॉट बी स्टडिंग. आणि फोर्थ वाक्य विल यू नॉट बी फॉलिंग तू पडत नसशील का. विल यू नॉट बी फॉलिंग तू पडत नसशील का. अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्ब घालून हे सेंटेन्स करू शकता. आता अपूर्ण भविष्यकाळ झाला. आता त्याच्या मागच्या वेळेस मी हा दिला होता हे वर्तमान काळामध्ये अपूर्ण वर्तमान काळ हा अपूर्ण भविष्यकाळ. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा.